बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी अधिक मासानिमित्त यात्रा सुरू आहे। या यात्रेसाठी खूप मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त येत असून आज सकाळी या ठिकाणी एक दुर्घटना घडलेली आहे। भाविकांनी भरलेली जी बोट होती ती उलटल्याची घटना जी आहे ती पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी घडल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। अधिक क्षमतेपेक्षा जास्त लोकांनी भरलेली ही जी बोट आहे ती गोदावरी पात्रामध्ये उलटल्यामुळे यामध्ये अनेक भाविक बुडाल्याचे देखील सांगण्यात येत आहे। याचा शोध कार्य जो आहे तो सध्या उच्च पातळीवर सुरू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। परंतु जर दुसरीकडे पाहिलं तर प्रशासनाकडे कसल्याच पद्धतीने याकडे गांभीर्य देखील घेतलं जात नसल्याचं आपल्याला वेळोवेळी पाहण्यास मिळालेलं आहे। गत 3 वर्षापूर्वी अधिक मासानिमित्त असाच प्रकार जो आहे तो पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी घडला होता। तोच प्रकार पुन्हा एकदा या ठिकाणी घडल्याचा आज आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे। बुधवार 10 जून रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा जो प्रकार आहे तो पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी घडलेला आहे। 40 ते 50 पेक्षा अधिक भाविक जे आहेत ते या बोटीमध्ये बसवण्यात आलेली होती। या भाविकांची जी सुरक्षा आहे ती पूर्णपणे वाऱ्यावर असून या बोटीमध्ये बसल्याच्या नंतर दुसरी बोट ह्या बोटीला घासल्यानंतर ही बोट जी आहे ती उलटल्याचं त्या ठिकाणच्या स्थानिकच्या नागरिकांनी सांगितलेलं आहे। या दुर्घटनेमध्ये अनेक भाविक जे आहेत ते बुडाले होते, परंतु अनेक भाविकांना वर काढण्यासाठी स्थानिक लोकांना यश आलेलं आहे। परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही जी सर्व घटना आहे ती घडली असल्याचं बोललं जात आहे। आणि प्रशासन ह्याचबरोबर बोट चालकाच्या विरोधामध्ये भाविक व नागरिकातून आता संतप्त प्रतिक्रिया देखील उमटत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। सध्या अधिक मास असल्यामुळे या ठिकाणी 10 ते 15 बोट ज्या आहेत त्या ह्या गोदावरी पात्रामध्ये असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। जर कारण पाहिलं तर या बोटीला कुठलीच संरक्षण देखील नसताना अशा पद्धतीच्या बोटीमध्ये जवळपास 40 ते 50 भाविक जे आहेत ते बोट चालक बसवत आहेत। या भाविकांची कुठलीच सुरक्षा देखील बाळगली जात नसल्यामुळे आजची जी घटना आहे ती या ठिकाणी घडल्याचं आपण पाहू शकतात। सध्या ह्या गोदावरी पात्रामध्ये भाविक जे आहेत ते बुडाले असून अशा पद्धतीची जी बोट आहे ती पलटी झालेली आहे आणि भाविकांचा शोध घेण्याचं काम देखील आता उच्च पातळीवर सुरू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। साधारणतः 10 ते 15 भाविक जे आहेत ते त्यांना बाहेर काढण्यामध्ये स्थानिक नागरिक याचबरोबर येथील प्रशासनाला यश आलं असल्याचं देखील आपण पाहू शकतात। आणि यामध्ये एक महिला जी आहे ते सध्या बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे। जवळपास 40 ते 50 लोकांनी ही भरलेली बोट होती आणि ही बोट पलटी झाल्याच्या नंतर या ठिकाणी एक भीषण दुर्घटना घडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। अनेकांच्या काळजाचा थरकाप उडावा अशी ही घटना असल्याचे या ठिकाणच्या नागरिकातून सांगितलं जात आहे। परंतु आज जवळपास 1 महिना उलटत आलेला आहे। या ठिकाणी ही यात्रा सुरू आहे। रोज अशा पद्धतीने जीव घेणा प्रवास जो आहे तो गोदावरी पात्रातून बोट चालक करत आहेत। ह्या बोट चालकांना कुणाचाच धाक नसल्याचं देखील सांगितलं जात आहे आणि बोट चालक जे आहेत ते महिलांना बळजबरी व भाविकांना बळजबरीने या बोटमध्ये बसवलं जात असल्याचा आरोप जो आहे तो आता भाविकांकडून केला जात आहे। बोट चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही जी बोट आहे ती उलटली आहे। या बोटमध्ये साधारणतः 40 ते 50 भाविक बसवले गेले होते अशी देखील माहिती जी आहे येथील स्थानिकांनी सांगितलेली आहे। आणि सध्या गोदावरी पात्रामध्ये शोध कार्य सुरू असून एक महिला जी आहे ती सध्या बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे। तर उर्वरित एक अज्ञात महिला जी आहे तिला उपचारासाठी माजलगाव येथील शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं असल्याचं देखील माहिती जी आहे ते समोर येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। सध्या गोदावरी पात्रामध्ये बोट चालकांना कुठल्याच पद्धतीने व कुठल्याच प्रशासनाचा धाक राहिला नसल्याचं देखील येथील नागरिकातून सांगितलं जात आहे। मनमानी कारभार जो आहे तो बोट चालक करत असल्यामुळे ही जी घटना आहे ती घडली असल्याचं देखील येथील नागरिकांनी सांगितलेलं आहे। सध्या एका महिलेचा शोध घेण्याचं काम देखील उच्च पातळीवर सुरू असल्याचं आपण पाहू शकतात। सध्या थरकाप उडवणारी ही घटना जी आहे ती श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी घडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। या घटनेविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओ जो आहे तो आमचा जास्तीत जास्त शेअर करा।